त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना. तर मनोज जरांगेंचं उद्या आझाद मैदानात आंदोलन होणार आहे। या आंदोलनासाठी मराठा आंदोलक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही तयारी करण्यात आली आहे। तसंच सीआरपीएफची एक कंपनी आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा हा आझाद मैदान परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी सध्याला आहे आझाद मैदानाच्या बाहेरच, आणि आझाद मैदानाच्या बाहेर सध्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस ही तैनात करण्यात आलेली आहे। सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचं एक तुकडी, एक कंपनी जी आहे ती इथं दाखल झालेली आहे। प्रामुख्याने दंगल सदृश परिस्थिती असेल किंवा काही अनुचित जी घटना आहे ती घडू नये यासाठी ह्या कंपनीला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूण साधारणपणे 1000 च्या जवळपास मुंबई पोलिसांचे कर्मचारी देखील, पोलीस देखील आपल्याला इथं पाहायला मिळतील, आणि एकूणच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे। कॅमेरामॅन अक्षयसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपनं बॅनरमधून प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री